जाधव मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत अश्विन मलिक मेश्राम, उद्योजक व शिक्षण तज्ञ। IIT मुंबईमधून शिक्षित आणि अमेरिकेतील नामांकित कंपनीमध्ये अश्विन मलिक मेश्राम डेटा सायंटिस्ट असून अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत। तुमचं शो मध्ये स्वागत आहे सर। थँक्यू। मागच्या आपल्या एका चर्चेचा विषय होता बेरोजगारी, कोविड पेक्षा घातक व्हायरस। त्या चर्चेस खूप जास्त उदंड प्रतिसाद मिळाला सर, आणि कमेंट्स मधून आमच्या अशा लक्षात आलं आणि लोकांनी प्रश्न विचारले की बेरोजगारी तर आहे, पण त्याच्या पुढे काय, नेमकं त्याच्यानंतर काय करावं। तर म्हणून आज आपली ही चर्चा आहे आणि त्याचा विषय आहे भारताच्या लोकांनी बेरोजगारीवर मात कशी करावी। मी थेट मुद्द्यावरतीच येते की बेरोजगारी आहे, अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, तर हा विषय कितपत गंभीर आहे। पहिली गोष्ट तर हा विषय अतिशय गंभीर आहे आणि देशाकरताच नव्हे तर प्रत्येक व्यक्ती करता त्याचं एक जॉब असणं, नोकरी असणं हे अत्यंत गरजेचं असतं। त्या नोकरीमुळे त्याचं घराचं सगळं खर्च वगैरे निघतो, तर आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण निघतं, तर प्रत्येकाकरता त्याची नोकरी ही खूप गंभीर विषयाचा मुद्दा आहे। आता लोकांनी नोकऱ्या गमावल्या त्यात तर काही शंका नाही, आणि हे प्रमाण असं नाही की फक्त कोविड आणि पॅन्डेमिकमुळेच सुरू झालं। त्याआधी पण आपला जो अनएम्प्लॉयमेंट रेट होता तो वाढत होता, आणि अनएम्प्लॉयमेंट सोबतच अंडर एम्प्लॉयमेंट पण सुरू झालं होतं। म्हणजे लोक ज्या प्रकारचे त्यांचे क्वालिफिकेशन्स आहेत त्यापेक्षा कमी दर्जाचे जॉब्स मध्ये लागायला लागले होते। ते एक अर्ली इंडिकेटर असतो की समोर येणाऱ्या अनएम्प्लॉयमेंट बद्दल। तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी होत चालल्या होत्या। आता प्रश्न हेच आहे की जर माझी नोकरी गेली आहे तर मी काय करायला हवं। काय मी शासनाच्या भरोशावर राहायला हवं की केंद्र सरकार किंवा राज्य शासन हे माझ्याकरता नोकरी उपलब्ध करून देतील, किंवा मी काय माझ्या कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशनच्या भरोशावर असायला हवं की ते माझ्याकरता जॉब्स आणून देतील, की मी स्वतःच्या भरोशावर काही करायला हवं। तर खरं तर मुद्दा हा आहे की आपण नोकऱ्या गेलेल्या आहेत, बेरोजगारी आलेली आहेत, पण त्याकरता काही जर ही सिच्युएशन चेंज करायची असेल तर लोकांनी ही जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी। तुम्ही अंडर एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा मांडला, तर आपल्याला माहित आहे की भारतामध्ये बेरोजगारी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। लोक बोलत नाहीत बेरोजगारी बद्दल, तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सल्ला द्याल की कसं व्यक्त व्हावं बेरोजगारी बद्दल। पहा, बेरोजगारी ही एक खूप नॉर्मल गोष्ट आहे। म्हणजे आपण कितीतरी जर हे पाहिले, एज्युकेटेड लोक पाहिले आणि सक्सेसफुल लोक पाहिले, तर त्यांनी पण त्यांच्या लाईफमध्ये कधी ना कधी बेरोजगारी किंवा त्यांचं शॉप्स किंवा दुकानं बंद पडले असतील, बिझनेस बंद पडला असेल, तर हा फेज प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो। पण महत्वाचं हे असतं की प्रत्येक जण त्या सिच्युएशनवर मात करतो ऍट सम पॉइंट, आणि जे लोक या सिच्युएशनला फाईट देतात, लढा देतात, तेच लोक समोर जाऊन सक्सेसफुल बनतात। तर यात मला असं वाटतं की काही एम्बॅरेसिंग असं काही नाही आहे। लोकांची नोकऱ्या गेल्या तरी काही असं खूप मोठी गोष्ट झाली असं नाहीये, त्यांनी त्याकरता फक्त प्रयत्न करायला हवे। पहा, जसं ते म्हणतात की फेल्युअर हा त्याच व्यक्तीला म्हणायला हवं ज्यांनी प्रयत्न करणं सोडलं सक्सेस करता, राईट। तर तसंच आहे की बेरोजगार ते लोक आहेत ज्यांनी नोकरी गेल्यावर ते नोकरी करता प्रयत्न सुद्धा नाही करतायत, तर ते मला असं वाटतं ते जास्त डेंजरस सिच्युएशन आहे। ज्यांची पण नोकरी गेली आहे त्यांनी प्रयत्न करत राहावं, असं मी कित्येकदा पाहतो। आता माझं एक फाउंडेशन आहे ज्यातर्फे मी लोकांची नोकऱ्या लावून देतो, आणि मी पाहतो की जर कोणाची नोकरी गेली तर ते 1 महिन्याकरता प्रयत्न करतात की माझी नोकरी मिळायला हवी, मला कंपनीज करता अप्लाय करतील। पण जर 1 महिना नोकरी लागली नाही तर ते खचून जातात आणि मग अप्लाय करणं पण सोडतात। पण ते पण चूक आहे, आणि मी त्यांना तेच सांगतो की नोकरी मिळवणं हे कोणी दुसऱ्याची जबाबदारी नाहीये, तुमची जबाबदारी आहे। आणि जेव्हापर्यंत तुम्ही या जबाबदारीला तुमचं स्वतःची जबाबदारी म्हणून पाहाल नाही, तेव्हापर्यंत तुमची सिच्युएशन चेंज होणार नाही।
जसं तुम्ही म्हणालात की तुमची एक फाउंडेशन आहे आणि तुम्हाला माहित आहे की लोक खचून जातात, तर तुम्हाला का वाटतं का की बेरोजगारीमुळे लोकांमध्ये खूप नैराश्य आहे आणि ज्यांची नोकरी गेली आहे ते खूप खचून गेले आहेत, आणि तुम्ही काय सल्ला द्याल की याच्यातून बाहेर कसं यावं? पहा, लोक खचून गेले आहेत आणि ते पण एक नॉर्मल रिॲक्शन आहे. आपण डिसअपॉइंटेड होतो जर आपण काही प्रयत्न केले आणि आपल्याला नोकऱ्या नाही मिळाल्या. आणि आपण पाहिलं की मागच्या काही वर्षात 10-15 वर्ष आपले असे गेले जेव्हा नोकरी भरपूर होत्या मार्केटमध्ये आणि लोकांना नोकऱ्या लवकर लागायचे. आणि आता ती सिच्युएशन थोडी बदललेली आहे, राईट. ती नोकऱ्या एवढ्या राहिल्या नाही आहेत आणि नोकरीचं स्वरूप पण बदललं आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांनी खचून जाण्यात आपला वेळ वाया नाही घालवायला हवं. लोकांनी प्रिपेअर करायला हवं की काय त्यांनी केलं तर त्यांना नोकऱ्या मिळतील यावर जास्त फोकस करायला हवं. तुम्ही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात, तो म्हणजे की जास्त नोकऱ्या अवेलेबल नाही आहेत. तर माझा पुढचा प्रश्न त्यालाच अनुसरून आहे की जे आता फ्रेशली ग्रॅज्युएट्स आपण म्हणतो ते जे आता ग्रॅज्युएट झाले, तर अशा विद्यार्थ्यांना जास्त नोकऱ्या तर अवेलेबल नाही आहेत, तर त्यांनी काय करावं पुढे? पहा, नोकऱ्या खरं पाहिले तर फ्रेश ग्रॅज्युएट्स करता पण कमी झालेले आहेत आणि जे थोडे एक्सपिरियन्स आहेत त्यांच्या करता पण कमी झाले आहेत. आणि जसं जसं प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वाढतो तसं तसं नोकऱ्या जे अवेलेबल असतात त्यांच्याकरता ती कमी होत जातात. म्हणजे जर कोणी फ्रेश ग्रॅज्युएट आहे वर्सेस कोणाला 25 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तर ज्याला 25 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकरता तर पूल ऑफ जॉब्स अवेलेबल हे ऑलरेडी कमी आहे, राईट. तर आणि हा पूल श्रिंक होत जात आहे नवीन अवेलेबल जॉब्स करता पण आणि एक्सपिरियन्स जॉब्स करता पण. आता प्रश्न हे होतो की आपल्याला काय करायला हवं, तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यावर लोकांनी फोकस करायला हवं. पहिली गोष्ट तर हे रिअलाइज करणं गरजेचं आहे की नोकरींचं स्वरूप बदलत आहे आणि खूप रॅपिडली बदलत आहे. 25 वर्षाआधी ज्या प्रकारच्या नोकऱ्या होत्या, 10 वर्षाआधी ज्या प्रकारच्या नोकऱ्या होत्या आणि आज ज्या प्रकारच्या नोकऱ्या मार्केटमध्ये आहेत त्यामध्ये खूप भरपूर फरक आहे. 30 वर्षाआधी जर कोणी BCom केलं तरी त्याला नोकरी लागायची. 15 वर्षाआधी जर कोणी इंजिनियर बनलं तरी त्याला नोकरी लागायचीच. आज असं नाही. आज जर कोणी BCom केलं आणि त्याला जर ही अशी अपेक्षा असेल की फक्त माझं BCom झालं म्हणून मला नोकरी मिळायला हवी, तर मला असं वाटतं त्यांना म्हणजे त्यांच्यापेक्षा इग्नोरंट अजून कोणी नाही आहे. आणि मी हे पण नाही म्हणत आहे की याचा अर्थ हे आहे की तुम्ही 4 डिग्र्या घ्या. अर्थ आहे की जे जॉब्सचं स्वरूप आहे ते बदललं आहे आणि जे जॉब्स आहेत ते स्किल ओरिएंटेड झाले आहेत, नॉट डिग्री ओरिएंटेड. स्किल ओरिएंटेड म्हणजे आज मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या स्किल्स म्हणजे कौशल्याची गरज आहे आणि ते कौशल्य, ते स्किल्स तुम्ही कशा प्रकारे उपलब्ध करू शकता, तुम्ही कशा प्रकारे स्वतःला ट्रेन करू शकता, त्या बेसिसवर तुम्हाला जॉब्स मिळतील. कितीतरी नवीन सेक्टर्स आले जसं डेटा सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे. अशा प्रकारच्या सेक्टर्समध्ये तर जॉब्स जास्त आहेत आणि लोक कमी मिळत आहेत. पण आणि असंही नाही की या एरियाजमध्ये काही फॉर्मल डिग्रीची रिक्वायरमेंट असते. जर तुम्ही हे स्किल्स एक्वायर करू शकले तर तुम्हाला ते नोकऱ्याकरता तुम्ही एलिजिबल होऊन जाता. पण याकरता एक अवेअरनेस असायला हवी लोकांमध्ये, मुलांमध्ये, आणि एक क्युरिओसिटी असायला हवी की काय नवीन फील्ड्स आहे ज्याकरता मी अप्लाय करू शकतो. जस्ट फक्त मी BCom केला आहे म्हणून मी फक्त कॉमर्स सेक्टरमध्येच जॉब शोधणार, अशा प्रकारच्या लिमिटेशन्समध्ये स्वतःला बांधून घ्यायची गरज नाही आहे. एक पहिली गोष्ट ही की नवीन ज्या प्रकारचे जॉब्स येत आहेत त्यावर लक्ष द्या आणि त्याकरता स्वतःला ट्रेन करा. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी लोकांनी करायला हवी ती हे की आता वर्क फ्रॉम होमचं कल्चर आलं आहे, तर कंपनीजला हे फरक नाही पडत की तुम्ही त्या शहरात आहात की नाही आहात. जर कोणी नागपूरमध्ये असेल तर त्यांना फक्त नागपूरच्याच नोकऱ्यांना अप्लाय करणं बरोबर नाही. त्यांनी कुठल्याही पूर्ण देशभरात कुठल्याही नोकरी करता अप्लाय करायला हवं, कारण वर्क फ्रॉम होम स्ट्रक्चरमध्ये ते नागपूरमधूनही काम करू शकतात. तर अशा प्रकारे त्यांनी स्वतःला एक लिमिटेशन किंवा बाउंड्रीज क्रिएट नको करायला. तिसरं एक अजून गोष्ट की मी कित्येकदा पाहतो की मुलं स्वतःचं सिटी सोडून बाहेर जाण्यात खूप ते करत नाही. ते पण मला असं वाटतं चूक आहे. जेव्हा आपण यंग असतो तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही कुठेही जाऊन नोकऱ्या करता अप्लाय करायला हवं, कुठेही जाऊन काही वर्ष तिथे नोकरी करायला हवी, जॉब करायला हवं, बिझनेस करायला हवं. आणि त्यांनी जो एक्सपिरियन्स येतो तो खूप व्हॅल्युएबल एक्सपिरियन्स असतो आणि ते काउंट होतं आपल्या सगळीकडे. तर अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी आहेत जे असं मला वाटतं की लोकांनी करायला हवं, मुलांनी करायला हवं, तरुणांनी करायला हवं.
आणि हे सगळं आपण तेव्हाच करू शकतो जसं मी आधी म्हणालो, जेव्हा आपण ही जबाबदारी स्वतःवर घेतो. एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट मला बोलायची आहे की कितीतरी लोक आणि इव्हन इथे पालकांचा पण रोल येतो की ते मुलांना गव्हर्नमेंट जॉब्सकडे, सरकारी जॉब्सकडे पुश करतात. सरकारी जॉब्स हे कमी होत चाललेत प्रत्येक वर्षी. ते जे आधीचे जॉब्स होते त्यापेक्षा कमी जॉब्स राहिले जातात आणि प्रायव्हेट सेक्टर जॉब्स हे वाढत चालले आहेत. तर हे लोकांनी हे पण एक जे त्यांची मेंटॅलिटी आहे की गव्हर्नमेंट जॉब्स हे सिक्युअर जॉब्स आहेत आणि त्याकरताच प्रयत्न करायला हवं, हे पण सोडणं गरजेचं आहे. प्रायव्हेट जॉब्स पण तेवढेच सिक्युअर आहेत आणि प्रायव्हेट जॉब्समध्ये जे फ्रीडम असतं आणि ज्या प्रकारच्या बेनिफिट्स असतात ते मला असं वाटतं की these reasons are enough for people to choose private jobs over government jobs. आत्ताची जी तरुण पिढी आहे जी बेरोजगारी सहन करते, तर त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काही स्पेसिफिक गोष्टी आहे जे त्यांनी करण्याकरता फोकस करायला हवं. पहिली गोष्ट तर मी पाहतो की लोक आपला रेझ्युमे सुद्धा बरोबर बनवत नाही. त्यांचा रेझ्युमे, बायोडेटा ही त्यांची आयडेंटिटी आहे. जेव्हा कंपनी त्यांचा तो बायोडेटा, रेझ्युमे पाहते तर ते पूर्णपणे असेसमेंट करत असते त्या एका पेजच्या रेझ्युमेवर की तो मुलगा, तो मुलगी, ती मुलगी हे त्यांच्या कंपनीमध्ये फिट होणार का, हे त्या रोलमध्ये फिट होणार का. तर पहिला स्पेसिफिक टास्क तर मी लोकांना हेच देतो की आपला रेझ्युमे आणि बायोडेटा हा अप टू डेट ठेवा आणि चांगल्या प्रकारे बनवा. आणि गुगलवर जाऊन, आपण इंटरनेटवर जाऊन हे रिसर्च करू शकतो की चांगल्या प्रकारे बायोडेटा कसं बनवायचं, की चांगला रेझ्युमे कसा असतो. तर ते सगळं शिकून एक चांगला रेझ्युमे बनवणं अत्यंत गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी, आपण रेझ्युमे बनवल्यावर आपण ते स्वतःकडे ठेवलं तर काही पॉईंट नाही आहे त्याचं. कितीतरी वेबसाईट्स आहेत, जसं Naukri.com आहे, Monster.com आहे, Indeed आहे आणि कशा अजून 10 वेबसाईट्स आहेत. त्यावर जाऊन आपण आपला रेझ्युमे अपलोड करायला हवं. कंपनीजच्या वेबसाईट्सवर पण एक ह्युमन रिसोर्सेसचं सेक्शन असतो. ज्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुमच्या सेक्टरच्या कंपनीजमध्ये जाऊन कंपनीजमध्ये डायरेक्ट आपण स्वतः ईमेल करू शकतो आपला रेझ्युमे. तर ते सगळं करणं पण गरजेचं आहे. तिसरं अत्यंत महत्त्वाचं जे मला असं वाटतं की खूप मुलं मागे पडतात त्यात, ते आहे म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन. आपल्याला माहिती आहे की जर आपलं रेझ्युमे शॉर्टलिस्ट झाला, आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये बोलवतील, तर पहिले 2-3 प्रश्न काय असणार आहेत. आपण काय करतो की आपण प्रिपेअर नाही करत. आपल्याला वाटतं की आपण बस सरळ जायचं आणि आपल्याकडे तर सगळे वेटच करतायत, आपण आलो आणि आता आपल्याला नोकरी देणार. आपल्याला माहिती आहे पहिला क्वेश्चन काय असणार आहे की टेल मी अबाउट युअर सेल्फ, आणि आपल्या जे आपण रेझ्युमेमध्ये 1-2 प्रोजेक्ट्स लिहिले आहेत त्याबद्दल विचारतील. पण आपण कधी त्याकरता आन्सर प्रिपेअर नाही करत चांगल्याप्रमाणे. तर ही एक मोठी चूक आहे जे की खूप मुलं करतात. जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला हा प्रश्न येणार आहे तर चांगल्या प्रकारे त्यावर प्रिपेअर करायला हवं. तर इंटरव्ह्यू स्किल्स हे यावर थोडं फोकस असायला हवं. आणि त्यात आपण प्रॅक्टिस करू शकतो ना, आपण घरी बसून पण प्रॅक्टिस करू शकतो, आपण आपल्या मित्रांमध्ये प्रॅक्टिस करू शकतो की कशा प्रकारे आपण उत्तर द्यायला हवं. पण याकरता पण एक इंटरेस्ट, एक ड्राईव्ह असायला हवी की मी सिरियस आहे माझ्या जॉबच्या प्रोसेस करता, तेव्हाच या प्रकारचा ॲटिट्यूड निर्माण होतो. तर हे एक करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की इंग्लिशवर फोकस असणं गरजेचं आहे. आपण ही नाही मानू शकत की नाही मी मराठी मीडियममधला आहे किंवा हिंदी मीडियममधला आहे किंवा मला माझ्या मातृभाषेवर अभिमान आहे म्हणून मी इंग्रजीत बोलणार नाही. जर आपण अशा प्रकारचा ॲटिट्यूड ठेवला तर ते आपल्याला कुठेही घेऊन जाणार नाहीये. ही एक रियालिटी आहे की सगळ्या मोठ्या कंपनीजमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये इंग्लिश इज एसेन्शियल. आणि आपण हे असं नाही करू शकत की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू. इंग्लिशमध्ये जर आपण मराठी मीडियमचे पण असलो, हिंदी मीडियमचे पण असलो, तरी पण इंग्लिशवर आपण काम करणं सुरू केलं 3 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात आपण प्रोग्रेस करू आणि आपण ॲटलिस्ट एक फ्लुएन्सी आपली निर्माण होते. आणि ती फ्लुएन्सी इम्पॉर्टंट आहे आपल्या जॉब करता, आपल्याला जॉब मिळवण्याकरता. तर त्यात फोकस असायला हवं. आणि यासोबत एक कनेक्टेड गोष्ट म्हणजे मी पाहतो ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात, ग्रामीण भागातले जे मुलं असतात, त्यांना असं वाटतं की मोठ्या शहरात जाऊन काम करणं त्यांना भीती वाटते, त्यांना थोडंसं एक कॉम्प्लेक्स येतो. तर ते दूर करणं पण गरजेचं आहे. आणि
हे पण लोकांनी समजायला हवं, मुलांनी समजायला हवं की हे दूर करणं पण त्यांचीच जबाबदारी आहे. कोणी अजून येऊन त्यांना ट्रेन करणं त्याकरता वाट पाहायची गरज नाही. तुम्ही स्वतः ही जबाबदारी घ्या की मी ग्रामीण भागातला असलो तरी मी कोणाशी पण कमी नाही आणि त्याकरता जे काही स्किल्सची गरज आहे ते मी स्वतः एक्वायर करणार. ही या प्रकारचं एक मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होणं गरजेचं आहे. प्रायव्हेट जॉब जसं तुम्ही म्हणालात की प्रायव्हेट जॉब सुद्धा आता सिक्युअर होत आहेत, पण कोविडच्या ह्या काळामध्ये आपण पाहिलं की जे प्रायव्हेट ऑफिसेस मधले अनेक उच्च दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा नोकऱ्या गेल्या आहेत. तर तुम्ही याच्यावरती काय सांगाल? हा, बिलकुल. आता नोकऱ्या जात आहेत आणि सगळ्यांचेच नोकऱ्या जात आहेत, यात काही शंका नाही. पण असं नाही आहे आणि ते होत राहणार. म्हणजे कोविड नसतं तरी पण जर कोणी अंडर परफॉर्मर असलं किंवा कंपनीनी जर चांगला बिझनेस केला नाही तर नोकऱ्या जातातच, त्यात काही डाऊट नाही. आणि आपल्याला हे समजायला हवं की कोणत्याही बिझनेसची जी हेल्थ असते ती देशाच्या अर्थव्यवस्थेशी कनेक्टेड असते. जर देशाची इकॉनॉमी ही कमी होत चालली आहे किंवा त्याचं ग्रोथ रेट कमी होत चाललंय तर मग बिझनेसेस पण फेल होत जातात आणि लोकांच्या नोकऱ्या जातात. तर ती सिच्युएशन आपण पाहतोय 2016 पासून त्या प्रकारची सिच्युएशन ऑलरेडी निर्माण होत होती आणि पॅन्डेमिकमुळे ती अजून जास्त वर्स झाली. तर यात मी पूर्णपणे पॅन्डेमिकला दोष नाही देणार आणि यामुळे मी पूर्णपणे प्रायव्हेट कंपनीजला पण दोष नाही देणार. असं नाही होऊ शकत की प्रायव्हेट कंपनीज चांगला बिझनेस करतायत आणि ते नोकऱ्या नाही देत आहेत, असं नाही होऊ शकत. जर ते बिझनेस चांगला करतायत तर त्यांना जास्त लोकांची गरज पडते. तर आता जे काही सुरू आहे आणि प्रायव्हेट कंपनीजमध्ये लोकांच्या जे नोकऱ्या गेल्या ते अनफॉर्च्युनेट आहे, पण सिच्युएशन इम्प्रूव्ह होणारच. असं नाही की ते तसंच राहणार आणि त्याकरता लोकांनी स्वतः प्रिपेअर करायला हवं आणि आपलं पर्पज हे असायला हवं की जर कंपनीजनी 10% लोकांना काढलंय पण आपण 90% मध्ये कशा प्रकारे आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो कंपनीमध्ये, यावर आपला फोकस असायला हवा. तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडलात, तो म्हणजे की फक्त डिग्रीज घेत राहू नका. पण आता परिस्थिती अशी झाली की बेरोजगारी तर आहे, तर तुम्हाला काय वाटतं की जी नवीन यूथ आहे त्यांनी अजून कोणते नवीन स्किल्स शिकायला हवे? पहा, कितीतरी नवीन स्किल्स आले आहे मार्केटमध्ये आणि काय झालं आहे की आपण कित्येकदा पाहतो की जर कोणी पर्टिक्युलर सेक्टर्स असलं तर कितीतरी इंजिनियर्स आहेत. मी स्वतः IIT बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंग केलंय, पण मी आता केमिकल इंजिनिअरिंगचं काम नाही करतोय. पण जे आपण इंजिनिअरिंग मध्ये ज्या प्रकारच्या स्किल्स एक्वायर करतो, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स एक्वायर करतो, मॅथमॅटिकल स्किल्स एक्वायर करतो, त्या स्किल्सला आपण दुसऱ्या सेक्टर्समध्ये पण यूज करतायत. आणि एक्झॅक्टली तेच होत आहे की आपण आपल्या स्किल्सवर फोकस करणं गरजेचं आहे, नॉट डिग्रीज. जस्ट बिकॉज कोणी इंजिनिअरिंग केलंय म्हणून जरुरी नाही की ते फक्त इंजिनिअरिंग कंपनीजमध्येच काम करायला हवं. जर कोणी आपण पाहतो कितीतरी इंजिनियर्स हे बँकिंग सेक्टरमध्ये काम करतायत कारण त्या प्रकारचे स्किल्स त्यांनी एक्वायर केले आहेत आणि ते स्किल्स बँक आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये गरजेचे आहे. तर सिमिलरली आपल्याला हे जे स्किल्स आहेत हे डेव्हलप करण्यात जास्त फोकस करायला हवं. आपण पाहतो डेटा सायन्स सेक्टर हा खूप पॉप्युलर झालेला आहे. मग आपण फायनान्शियल सेक्टर हा एक्सपॅन्ड होतोय आणि त्यात कितीतरी नवीन जॉब्स येत आहेत. असं नाही बँकेमध्ये फक्त एक बँकिंग फोकस्ड जॉब्स असतात, त्यात टेक्नॉलॉजी जॉब्स पण असतात आणि रिलेशनशिप जॉब्स पण असतात, मार्केटिंग जॉब्स पण असतात. तर अशा प्रकारचे आपण हे पाहायला हवं की आपल्याला काय करायला आवडतं आणि त्या स्किल्सला आपण फॉर्मली डेव्हलप करायला हवं, सिस्टमॅटिकली डेव्हलप करायला हवं. तर माझा शेवटचा प्रश्न असेल की लोकांच्या नोकऱ्या तर गेल्या आहेत, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की त्यांनी या सगळ्यातून कसं बाहेर यावं? पहा, सगळ्यात पहिले जसं मी आधी सांगितलं की जबाबदारी घ्या, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. तुम्हाला नोकरी लावायची जबाबदारी अजून कोणाचीच नाहीये, ना शासनाची आहे, ना तुमच्या कॉलेजची आहे, ना माझी आहे. ही जबाबदारी आहे तुमची स्वतःची. आता त्याकरता कितीतरी लोक आहेत, माझ्यासारखे लोक आहेत जे त्यांना मदत करतायत ही नोकरी मिळवून देण्याकरता. पण याकरता लोकांनी पण काही पाऊल पुढे येणं गरजेचं आहे.
आज जी परिस्थिती आहे त्यात आपण स्वतःला बाउंड्रीजमध्ये लिमिटेड नाही ठेवू शकत. जर आपण अमरावतीमध्ये राहतो तर आता हा वेळ नाही आहे हा हट्ट धरायचा की मला नोकरी फक्त अमरावतीमध्येच पाहिजे किंवा विदर्भामध्येच पाहिजे. हा वेळ आहे की आपल्याला नोकरी कुठेही मिळत असेल, जर ती चांगली नोकरी असेल तर त्याकरता आपण मुंबईला पण यावं लागलं आणि पुण्याला पण यावं लागलं तरी पण आपण तयार राहायला हवं त्याकरता. आणि मी हे सगळं माझ्या एक्सपिरियन्सेसने सांगतोय, कारण मी कितीतरी लोकांना मदत करतो नोकरी मिळवून देण्याकरता. आणि मी पाहतो की कित्येकदा मुलं इंटरव्ह्यू करता पण जात नाही, कारण त्यांना असं वाटतं की नाही ही ट्रान्सफरेबल जॉब आहे किंवा ही या जॉबमध्ये मला दुसऱ्या सिटीमध्ये जावं लागणार, आणि अशा प्रकारचे एक्सपिरियन्सेस येतात. तर पहिली गोष्ट तर स्वतःला काही लिमिटेशन्स किंवा बाउंड्री मध्ये नको ठेवा. प्रत्येक प्रकारचं जॉब्स करता अप्लाय करा जर त्या जॉब्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर, आणि जर तो जॉब चांगला असेल तर. दुसरी गोष्ट, नवीन जे अपकमिंग जॉब्स आहेत त्यात वेगळ्या प्रकारचे स्किल्स रिक्वायर्ड आहेत, आणि ते स्किल्स काय आहे यामध्ये स्वतः रिसर्च करा की तुमच्या फील्ड्समध्ये असे काय नवीन स्किल्सची गरज आहे. त्या नवीन स्किल्सला डेव्हलप करा. आणि माझं म्हणणं हे पण आहे की काही कोर्स जॉईन करायची गरज नाही आहे. तुम्ही युट्यूबवर जाल किंवा इंटरनेटवर पाहाल तर तुम्ही कोणतीही स्किल एक्वायर करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही कितीतरी एज्युकेशनल व्हिडिओज अवेलेबल असतात तर ते तुम्ही पाहू शकता, स्वतःला ट्रेन करू शकता. आणि पॅन्डेमिकच्या काळात जास्त तर लोक घरी बसलेले आहेत तर ते वेळ पण इनफ आहे, म्हणजे काही एक्सक्यूज नाही आहे लोकांना नवीन स्किल्स नाही एक्वायर करण्याकरता. तर नवीन स्किल्स एक्वायर करण्यावर फोकस करा. आणि तिसरा, प्रयत्न करत राहा, खचून नको जा. म्हणजे जस्ट 1 महिना मी प्रयत्न केला, नोकरी नाही मिळाली तर त्यानंतर लोक अप्लाय करणं पण सोडून देतात. तर तसं नको व्हायला. तर माझं मेसेज हेच असणार की प्रयत्न करत राहा आणि न्यू स्किल डेव्हलपमेंटवर फोकस ठेवा. अपस्किलिंग युअर सेल्फ इज द बिगेस्ट थिंग दॅट यू कॅन डू फॉर युअर ओन करिअर डेव्हलपमेंट. तर त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही या चर्चेतून सांगितल्या आणि आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना सुद्धा ह्या गोष्टी नक्की पटल्या असतील. धन्यवाद सर ह्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. आणि आम्ही अशी आशा करतो की तुम्ही असेच नवीन नवीन मुद्दे घेऊन याल आणि लोकांचं मार्गदर्शन कराल. धन्यवाद सर. थँक्यू.